वीरबाला करीना थापा हिला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला। पुरस्कार घेऊन दिल्लीहून अमरावतीला परतलेल्या करीनाने सिटी न्यूज चॅनलला भेट दिली व सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचे आभार मानले। यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सुद्धा करीनांचा सत्कार सुद्धा केला। दिल्ली येथे 26 डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर करीनाचं अमरावतीत आगमन झालं। त्यानंतर 28 डिसेंबरला जय अंबा अपार्टमेंटचे सचिव नरेंद्र तायडे यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलला भेट दिली। सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना सिटी न्यूजने सर्वप्रथम दखल घेतल्याने हे शक्य झालं असंही ते म्हणाले। यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया सह सर्व सिटी न्यूज परिवाराने पुष्पगुच्छ देऊन करीना थापाचे अभिनंदन केले, तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। करीना थापा हिला विचारले असता तिने नरेंद्र तायडे यांच्या पाठपुराव्यामुळे पुरस्कार मिळाला, सोबतच सिटी न्यूज मुळे मी सर्वत्र प्रसिद्ध झाली। सर्वात आधी सिटी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्याने इतरांनी त्या गोष्टीची दखल घेतली। दिल्लीचा पुरस्कार मिळाला, मला भविष्यात बॉक्सर बनायचंय अशीही प्रतिक्रिया करीनाने दिली। 17 मेची दिवस दुपारच्या सायंकाळची दिवस असताना मोठी आग लागली। ही घटना अतिशय खळबळजनक होती। अमरावती शहरातील कठोरा मार्गावर असलेल्या जय अंबा अपार्टमेंट असलेल्या 7 मजली इमारतीच्या मधातल्या भागात अचानक आग लागली। याच अपार्टमेंट मध्ये सुरक्षा रक्षक असलेल्या थापा कुटुंबातील करीना या मुलीने मोठं धाडस केलंय। तिने स्वतः वर चढीत अनेकांचे प्राण वाचवले, 2 सिलेंडर बाहेर काढले आणि अपार्टमेंट मधील 70 जणांचे प्राण वाचवले। ही माहिती मिळताच आमचे सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी तात्काळ आम्हाला त्या ठिकाणी पाचारण करण्यास सज्ज केले आणि तात्काळ आम्ही सुद्धा त्याच ठिकाणी दाखल झालोय। सर्वप्रथम सिटी न्यूजने याच करीना थापाचा संघर्षाचा वृत्तांत प्रसारित केलाय आणि नक्कीच याच वृत्तांताची दखल अमरावती जिल्ह्यातील अनेक विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली, तिचा सन्मान केलाय आणि विशेष करून अपार्टमेंटचे सचिव नरेंद्र तायडे यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिला। नरेंद्र तायडे यांनी करीना थापाचा संपूर्ण हा होणारा बक्षिसांचा वर्षाव आणि शासकीय कागदपत्रांचा पाठपुरावा करीत महिला बाल विकास कार्यालयापर्यंत दाखल झाले। थेट त्यांनी सुद्धा दखल केली आणि 26 डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करीना थापाला बालवीर हा सत्कार सन्मान मिळाला। नक्कीच अमरावतीकरिता हा अभिमानाची बाब आहे। आपल्यासोबत जुळलेले आहेत करीना। कैसा लगता करीना आपको? मुझे बहुत अच्छा लग रहा और इसके असली हकदार सिर्फ तायडे अंकल है, क्योंकि मुझे तो पता ही नहीं था कि वही राष्ट्रीय बाल पुरस्कार भी होता। उस टाइम से मैंने मेरे दिमाग में सिर्फ इतना ही ख्याल था कि मैं इस आग को बुझा लूं कैसे भी, लेकिन आज यहाँ तक हूँ मैं तो सिर्फ उसके असली हकदार तायडे अंकल है। 17 मई को घटना घड़ी थी तो सबसे पहले कौन सा चैनल पहुंचा था? मेरे पास चैनल तो बहुत लोग आए थे, नहीं आप आए थे सबसे पहले, तो मैं आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया करना चाहती हूँ सिटी न्यूज, क्योंकि आपकी वजह से मैं दिल्ली जा पाई और इतना कुछ हुआ। कैसा लगता हो आप, एक गरीब घर की लड़की, पिताजी भी सुरक्षा रक्षक, थेट राष्ट्रपति मुर्मू के साथ आपका सम्मान हुआ। दूसरी बार गौरव की बात है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आपसे बात की है, कैसा थोड़ा? मेरी तो खुशी अलग है, साथ में मेरे मम्मी पापा भी बहुत खुश है कि भाई मैंने कुछ किया है मम्मी पापा के लिए। बहुत खुश है घर में भी सब लोग, और लोग भी मुझे बहुत प्यार कर रहे हैं। अभी कल तक मुझे रिश्तेदार नहीं पहचानते थे, अभी दुनिया पहचान रही है। भविष्य में क्या बनना चाहोगे? मुझे बॉक्सर बनना है और मेरे को उसी पे करियर करना है। ताडे साहेब तुमचं सुद्धा अभिनंदन। धन्यवाद। कुणाला श्रेय देण्याची इच्छा आपण? सर, जी माध्यमं आहेत या माध्यमांनी आमच्या करीना थापाचं नाव पूर्ण अमरावती शहरामध्ये नव्हेच तर सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडे पोहोचवण्यात त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः अतुल शृंगारे यांनी मला नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे करीनाचा सत्कार करायला नेलं होतं, तेव्हा ते मला नवीनचंद्र रेड्डी सरांचे शब्द आठवतात कि ये लड़की का कलेक्टर ऑफिस से कोई अवार्ड मिलता है उसके लिए कोशिश करो, आणि ते शब्द मी माझ्या स्मरणात ठेवले आणि तेव्हापासूनच मी अमरावती जिल्हा महिला व बाल विकास यंत्रणा जी आहे त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या पोर्टलवरून माहिती घेतली आणि करीनाला हा पुरस्कार मिळण्यासाठी जे जे सामाजिक संस्थांचे असो, राजकीय लोकांचे असो, प्रशासनाचे असो, जे जे पेपर लागले ते मी तयार करत गेलो। मोठी अडचणीची गोष्ट होती, खूप समस्यांना सामोरं जावं लागलं।
कारण करीनाचा जन्म तिकडे हिमाचलमध्ये झालेला होता. आधार कार्ड तिकडे होते, इकडे अपडेट करावं लागलं. त्याच्यानंतर तिच्या नंबरनं ती पोर्टर रजिस्टर नव्हतं होत, म्हणून मला माझ्या नावानं रजिस्टर करावं लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रशासनातील सगळ्या लोकांनी मला खूप मोठं सहकार्य केलं. माध्यमांनी मला पण खूप मोठं सहकार्य केलं. आणि माझ्यासाठी हा इतका मोठा आनंद आहे की करीना ही मोठीच आहे, धाडशी आहे. तिच्या धाडसामुळे इथपर्यंत आम्ही पोहोचलो. पण करीनामुळं मलाही राष्ट्रपती भवनात आणि पंतप्रधान महोदयांसोबत जाण्याचा योग आला. ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. करीनाचा सर्वात आधीचा सत्कार हा सिटी न्यूज कार्यालयात करण्यात आला. डॉक्टर चंदू सोजिते यांनी सुद्धा, मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सुद्धा आमंत्रित केलं होतं. काय सांगाल याबद्दल? असं सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये पाचारण करण्यात आलं होतं. आता करीना आणि तिचा परिवार या ठिकाणी अपरिचित असल्यामुळे तिच्यासोबत आमच्या जयंबा परिवारातून माझ्यासारख्यालाच जाणं क्रमप्राप्त ठरलं. कारण बाकीच लोक सगळे कामात होते, मी एक सेवानिवृत्त झालेला कर्मचारी आहो. त्याच्यामुळे जेव्हा या ठिकाणी आलो त्या ठिकाणी माहिती नव्हतं की आपल्यासोबत या चॅनलचे मुख्य प्रवर्तक जे आहे चंदू हेच त्यांच्याशी संवाद करतील. पण या ठिकाणी आल्यानंतर माहीत पडलं की अमरावतीतले गणमान्य लोक या ठिकाणी आलेले होते. मला वाटते ते हरेकृष्ण हरे रामाचे एक संत होते, कॉर्पोरेशनचे आयुक्त त्यावेळेचे पवारसाहेब होते, सिटी पोलीस स्टेशनच्या अधिकारी होत्या. हे सगळे लोक असताना आम्हाला त्यावेळेस खूप असा या चॅनलचा अभिमान वाटला. आणि याच माध्यमांनी आम्हाला अमरावती शहराला ओळख दिली आहे, याला मला म्हणजे अभिमानानं सांगावं वाटतं. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर चंदू सोजतिया सिटी न्यूज प्रबंध संपादक यांच्या आदेशाने आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालोय आणि अमरावती शहरात कठोरा मार्गावरील जय अंबे अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली आग कोणत्या युवतीने विझवली, कोणता संघर्ष केला, हा संपूर्ण वृत्तांत प्रसारित केलाय. आणि नक्कीच याच सिटी न्यूजच्या आमच्या वृत्तांताची दखल सुद्धा प्रशासनाने घेतली. थेट गल्ली ते दिल्लीपर्यंत आता करीना चमकत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असेल, यांनी थेट तिच्यासोबत संवाद साधला आणि पुढील जीवनासोबत तिच्यासोबत वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. आणि नक्की दर्शकांनो, सिटी न्यूज नेहमीच प्रत्येकांच्या सोबत आहेत आणि अमरावती जिल्हाच नव्हे तर विदर्भात गरीबातील गरीब विद्यार्थ्यांचा हा नक्कीच सन्मान थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. करीनाला पुनश्च सिटी न्यूज परिवारांच्या वतीने तिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. कॅमेरामॅन रोहित खाडीसोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती. सिटी न्यूजने करीना थापाच्या शौर्याची दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तिचा सत्कार केला. तसेच तत्कालीन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिची नियुक्ती केली. एवढे लहान वाटेतच करीनाचं कर्तृत्व वाखाणण्यासारखं आहे.